अयोध्येत होणाऱ्या राम जन्मभूमी सोहळ्याला आता देशातील कानाकोपऱ्यातून लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि राम भक्त यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या लखनौ विमानतळावर आहे आणि माझ्यासोबत जरी सगळी तुम्ही मंडळी बघितली तरी सगळी मंडळी जी आहे ती थेट पुण्यातून आलेली आहे। आपण थेट त्यांच्याकडेच जाऊया। कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यावरनं आलोय। पुण्यावरनं 10 लोक आहे, दौंडवरनं आहे, मुंबईवरनं आहे, नाशिकवरनं आहे, गुजरातवरनं असं 50 लोकांची रामसेवासाठी आम्ही चाललेलो आणि 31 तारीखला परत येणार। 22 तारखेला ज्या दिवशी पूजा होईल त्या दिवशी भक्तांना जे प्रसाद वाटायचे ते आमच्या तर्फे 11 टन प्रसाद अहमदाबादवरनं कंटेनरनं निघाले, ते कार्य आम्हाला मिळालेले आणि हे सगळे आमची पुण्याची टीम आहे। फक्त राम सेवासाठी आम्ही आलेलो आहे पुण्यावर। तरुण राम भक्त म्हणून काय भावना होते या ठिकाणी आल्यावर? नाव सांगा आणि काय? मेरा नाम रितेश पटेल है। यहाँ आने की कुछ अलग ही ऊर्जा है, मतलब वो खुशी हम व्यक्त नहीं कर पा रहे हैं। अभी तो हम एयरपोर्ट से उतरे हैं, मन में हो रहा है कि कब अयोध्या पहुंचे और कब रामलला की हम सेवा करें। आपण बघू शकतो की यांच्या डोक्यावर भगवी टोपी आहे आणि गळ्यात उपरणं आहे। कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्यावरून निगडीवरून आलेलो आहे। बरं, कसं वाटतं इथे आल्यावर? अतिशय चांगलं आणि आनंदित आहेत आम्ही सगळे आणि रामाची सेवासाठी आम्ही सगळे आलेलो आहेत। माझ्यासोबत काही गुरुजी देखील आहेत। गुरुजी, कुठून आलात तुम्ही? आता इथनं पुढचं जे सगळं नियोजन आहे ते कसं असणार? आम्ही पुण्यावरून आलो आहोत। आमचं सौभाग्य असं आहे की महाराष्ट्रातून आम्हाला 26 जणांना रामरायांनी इथे सेवा करण्याची संधी दिलेली आहे। उद्यापासून म्हणजे आजपासूनच 16 तारखेपासून 22 तारखेपर्यंत भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवामध्ये त्या विधींमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आम्ही परत जाऊ। गुरुजी, कसं असणार आहे इथनं पुढच्या 5 दिवसाचं तुमचं नियोजन? आज प्रायश्चित्त नावाचे विधी होतील, उद्यापासून मग मूर्तीचे सगळे संस्कार, त्यांचे काही यज्ञ हे सगळे सुरू राहतील आणि हे 22 तारखेला हे पूर्ण विधी संपन्न होईल। याप्रमाणे सगळा कार्यक्रम आहे। आपण बघू शकतो एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतंय। राम जन्मभूमी सोहळा प्रत्यक्षात अनुभवता यावा त्यासाठी आता पुणेतून सगळे जे राम भक्त जे आलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, लखनौ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।